एखाद्या महिलेवर जर कोणी फुगा फेकला असेल किंवा पडला असेल तिच्या बाजूला आणि त्यातून पाणी उडालं असेल तर त्याबद्दल चीड येऊ शकते एखाद वेळेस. पण त्यातून ही घटना इथपर्यंत पोचावी आणि एका तरुणाची हत्या त्यात व्हावी याचा विरोध तर व्हायला पाहिजे. पण तो विरोध काही कुठल्या मुस्लिम समाजाकडून झालेला दिसत नाही. तो होणं आवश्यक होतं. काही एक दोन प्रतिक्रिया दिसतात सुद्धा आपल्याला ट्विटरवर किंवा सोशल मीडियावर की काही मुस्लिम त्याचा विरोध करतायत, पण त्या अगदी एक दोन प्रतिक्रिया दिसतात. एकूण समाजाकडून या प्रतिक्रिया का येत नाहीत हा मूळ मुद्दा आहे. मगाशी जी घटना सांगितली ज्याच्यामध्ये एक्स मुस्लिम वास्तिक यांच्यावर जो हल्ला झाला प्राणघातक, त्याच्यामध्ये 2 तरुणांना एन्काउंटर करण्यात आलं. त्या 2 तरुणांचं एन्काउंटर झाल्यावर अनेक मुस्लिमांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली की हे संविधानाला धरून आहे का. हे संविधानाला धरून आहे का, तर संविधानामध्ये कुठे एन्काउंटरचा कायदा नाही. ते संविधानाला धरून आहे की नाही याविषयी सरकार जे ते सांगेलच. पण ते जर संविधानाला धरून नाही तर एक्स मुस्लिम असलेले वास्तिक जे काही टीका करतायत, मुस्लिम धर्मावर टीका करत असतील, इस्लामवर टीका करत असतील, ते मूळचे मुस्लिमच आहेत. त्यांच्यावर झालेला जो हल्ला आहे तो संविधानाला धरून आहे का.